हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. तर मी आज बनवत आहे कढी गोळे, विदर्भाची स्पेशल भाजी. सर्वांना आवडणारी, चवीला अप्रतिम आणि बनवायला अगदी सोपी. जेव्हा तुरीच्या दाण्यांचा सीझन सुरू होतो ना, तेव्हा ऑलमोस्ट सर्वांकडे ही भाजी बनते आणि खायला भन्नाट लागते बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या कळ्या आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायची आणि परत त्याच भांड्यामध्ये 10-12 लसणाच्या कळ्या, हिरवी मिरची घालून दाणे टाकून बारीक करून घ्यायचं. इथे मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे. दाणे तसेच बारीक करायचे आहे. दाणे बारीक करून झाले की एका पातेल्यात काढून घ्यायचे. जास्त बारीक नाही आणि जास्त जाडसर पण नाही, मीडियम असं बारीक करून घ्यायचं. कढीची फोडणी करायसाठी इथे मी 1 टीस्पून जिरं घेतलेलं, हाफ टीस्पून मेथी दाणे घेतलेले आणि 1 टीस्पून राई घेतलेली आणि दही बघा थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं, जेणेकरून त्याचा टेक्स्चर चांगला स्मूथ येईल. आणि 2 टेबलस्पून बेसन ॲड करून घेतलेलं आहे आणि नमक स्वादानुसार टाका. विस्करने फिरवून घ्यायचं आणि फिरवून झालं की एका पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे कढीची फोडणी करायसाठी. तेल गरम झालं की लगेच त्यात राई टाकायची. राई झाली की जिरं टाकून घ्यायचं, मेथी दाणे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर जिरं टाकायचं. मीडियम फ्लेम ठेवायचा. लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची. कढीपत्ता टाकून घ्यायचा. मसाले खूप लवकर परततात, त्यामुळे इथे मी गॅसची फ्लेम ऑफ करून घेतलेली आहे. आणि हिंग टाकून घ्यायचा. सगळे मसाले परतून झाले की लगेच त्यात फेटलेलं दही ॲड करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. हळद घालून घ्यायची, हाफ टीस्पून. तुम्हाला जर पातळ हवी असेल कढी तर तुम्ही आणखी पाणी ॲड करू शकता. आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर कढीला उकळू द्यायचं. आणि इकडे आपण दाणे बारीक करून ठेवलेले त्यामध्ये 2 टेबलस्पून बेसन बाइंडिंग करीता टाकायचं. हिंग टाकायचा, थोडं ऑइल टाकून घ्यायचं, नमक टेस्टनुसार टाकायचं आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. थोडं कोथिंबीर घालायची बारीक कापून आणि सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं. कोथिंबीर बारीक कापून झाली की बघा मी इथे सर्व मिश्रण एकजीव करत आहे. आणि त्यानंतर सर्व मिश्रणाचे एकसोबत गोल गोल असे गोळे बनवून घ्यायचे. सर्व गोळे बनवून तयार झाले की उकळत्या कढीमध्ये ते एक एक करून टाकायचे. सर्व गोळे टाकून झाले की 10 ते 15 मिनिट कढीला उकळू द्यायचं आणि त्यानंतर कापून ठेवलेली कोथिंबीर घालायची. आणि एका छोट्या पॅनमध्ये मी इथे तूप घेतलेलं आहे 1 टेबलस्पून आणि त्यामध्ये हिंग घालायचं. काश्मीरी लाल मिर्च घालायची, कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरची घातलेली आहे. 2 सुकलेल्या मिरच्या टाकायच्या आहे आणि हा तडका कढी गोळ्यामध्ये टाकून घ्यायचा. तडका टाकल्यानंतर कढी गोळ्याचा स्वाद एकदम भन्नाट लागतो. बघा तर आपले कढी गोळे इथे रेडी आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.